नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं. तर आपल्याला एक कमेंट आल्या की मांजर अंडी खाऊन जातंय तर आपला कुत्रा काय करतो. तर आमचा कुत्रा असं झोपा काढतो. काय झालंय माहिती आहे का, कुत्रं तिथं मांजरांना येऊ देत नाही. पण आमचं कुत्रं जर जाळीत मोकळं सोडलं ना, जाळीच्या वरनं उडी मारून येतंय. हे तुम्हाला आपले काही व्हिडिओमध्ये पण दाखवलंय. जाळीच्या वरनं उडी मारून येतोय आणि ह्याला तिथं बांधावं तर इतकी उष्णता इथे आहे ना, तिथं लय म्हणजे लय गरम होतंय, ऊन लय पडतंय आणि ऊन आमच्या काळूला सहन होत नाही. काळू जीव बाहेर काढून असं तापत बसतोय आणि मग त्याचं वाईट वाटतंय. म्हणून आम्ही इथं सावलीला बांधतोय. इथं काय करतोय, सकाळी पाणी मारलेलं असतं त्यामुळे कोबा जरा गार झालेला असतो आणि हे गारव्याला इथं बसतंय दिवसभर आणि रात्री आम्ही ह्याला पलीकडं बांधतोय. पण ह्याला जर तिकडं बांधलं ना, लय धग होत्या आणि त्याची बांधायची जागा अशी म्हणजे उन्हातच आहे, नाहीतर मग गोट्यात आहे आत आणि कडनं कागद असल्यामुळं गोट्यात लय गरम होते, धग लय होत्या. त्यामुळं काळूला इथं बांधलेला असतो, त्यामुळे ते मांजर येते आणि अंडी खाऊन जाते. कुत्रा मस्त आमचा हुशार आहे, कुणाला येऊ देत नाही. तिथं पण मांजराला ते येऊ देत नाही, पण मोकळं आत सोडावं कुठं त्याला पाहिजे तिथं बशील असं म्हटलं तर आहे ना, वरनं उडी मारून येते. त्यामुळे याला कोंडून घातलेला इथं बांधून घातलेलं असते. त्यामुळे ह्याला आम्ही जाळीत मोकळं सोडू शकत नाही. आणि ह्याचं नाटक लय आहे बरं का. ह्याला दूध चपाती घालावं लागते आणि मला माहीतच नाही की भैयानं त्याला आज दूध चपाती घातली आहे. मी आज घरी नव्हते आणि मला वाटलं त्याला जेवण कोणी दिलं नाही काय की, म्हणून मी आल्या आल्या 2 भाकरी आणि ताकाची कढी बनवलेली होती. ती ताकाची कढी घातली आहे यात. तर हे खाल्ला नाही बघा, असं पुढे घेऊन बसलाय बघा. यानं खाल्ला नाही, पुढे घेऊन बसलाय, कारण ह्याला अगोदर 2-3 चपात्या आणि दूध भैयानं कुस्करून घातलेला आहे. त्यामुळं बसला येऊन. तर कुत्रा मस्त आमचा शहाणा आहे आणि पण तिथं लय धग आहे, त्यामुळे ह्याला आम्ही इकडं बांधतोय बरं का.